99% लोकांना माहितीच नाही की चॅट जीपीटी नेमकं कसं यूज करायचं आणि ते कशासाठी बनलेलं आहे. ते त्यांचा फुल पोटेन्शियलने यूजच करत नाहीत किंवा त्याचा फुल कॅपॅसिटीमध्ये यूजच करू शकत नाहीत. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमका चॅट जीपीटीचा फुल यूज कसा करायचा आहे आणि त्याला प्रॉम्प्ट वगैरे कसे द्यायचे असतात. त्यामुळे तुम्हाला पोटेन्शियल बेनिफिट त्याच्याकडून मिळू शकतात. तर त्याला कम्प्युटर स्क्रीनवरती मी तुम्हाला सांगतो नेमका चॅट जीपीटीचा यूज कसा करायचा आहे. तुम्हाला ब्राउझरवरती जाऊन चॅट जीपीटी असं सर्च करायचं आहे. सर्च केलं तर ओपन एआयची वेबसाईट ओपन होईल. चॅट जीपीटी ओपन एआय असं सर्च केलं तरी चालते, म्हणजे तुम्हाला फेक वेबसाईट दिसणार नाहीत. चॅट जीपीटीची पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचा. ही जेन्युइन वेबसाईट आहे. फेक वेबसाईट भरपूर अवेलेबल आहेत, पण आपल्याला या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवरती गेलं तर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. एक टेक्स्ट बॉक्स असा दिसेल. यामध्ये तुम्हाला टेक्स्ट लिहायचे. तुम्हाला कोणती टेक्स्ट म्हणजे काय चॅट जीपीटीला विचारायचं ते त्यामध्ये लिहायचं आहे. तुम्ही कोणत्याही भाषेत लिहू शकता. असं काय नाही की फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं. तुम्ही हिंदीमध्ये पाहिजे तर हिंदीमध्ये सुद्धा लिहू शकता. तर आपल्याला ट्राय काय करायचं बाबा, आम्ही नवीन आहे आता आपल्याला मराठीमध्ये द्यायचं आहे. मी नवीन चॅट जीपीटी यूजर आहे, मला इंट्रोडक्शन दे आणि तुझे युजेस सांग. आता हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेसिकली तुम्हाला कोणत्याही लँग्वेजमध्ये, आता आपण मराठीमध्ये प्रॉम्प्ट दिलाय म्हणजे इंग्लिशमध्ये टायपिंग केलंय पण आपण मराठीमध्ये त्याला समजावलंय. त्याला समजते की तुम्ही कोणत्या भाषेत टाईप करताय आणि तुम्हाला रिस्पॉन्स कोणत्या भाषेत द्यायचा आहे. तुम्ही जर पर्टिक्युलरली तुम्हाला त्याच भाषेत रिस्पॉन्स पाहिजे असेल त्याला डायरेक्ट सरळ सांगू शकता की मला मराठीमध्ये रिस्पॉन्स दे किंवा इंग्लिशमध्ये रिस्पॉन्स दे. तर आपल्याला इंट्रोडक्शन त्याने काय केले बघा. नक्की चॅट जीपीटीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी चॅट जीपीटी आहे, एआय असिस्टंट. मी माहिती शोधणे, शिकवणे, लिहिणे, कोडिंग, कल्पना सुचवणे, भाषांतर आणि अनेक प्रकारची कामे करण्यास मदत करू शकतो. मी कशासाठी उपयोगी आहे? शिक्षण, अवघड विषय सोप्या भाषेत समजावून सांगणे, गृहपाठ, असाइनमेंट, नोट्स तयार करणे, परीक्षेची तयारी, MCQ तयार करणे, कोडिंग, तुम्हाला कोडिंग रिलेटेड काय प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करणे, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, पायथन, इतर भरपूर कोडिंग लँग्वेज, कोडिंग लिहिणे, चुका बग्स शोधणे, प्रोजेक्ट बनवणे, मार्गदर्शन, रायटिंग, ईमेल, लिंक्डइन पोस्ट, इंस्टाग्राम कॅप्शन्स, इमेज पोस्टर, फोटो एडिट करण्यासाठी, नवीन AI इमेजेस तयार करण्यासाठी, करिअर, रिझ्यूम सुधारण्यासाठी, इंटरव्ह्यू, असे भरपूर काही टॅक्टिक्स आहेत ते तुम्ही चॅट जीपीटीने यूज करू शकता. हे तुम्हाला माहिती पण नसतील कसे यूज करायचे आहेत. आता मी तुम्हाला याचं एक उदाहरण देतो की नेमकं चॅट जीपीटी कसं यूज करायचं आहे. तर तुम्हाला आपण जो मेसेज बॉक्स म्हणजे जो मेसेज टाईप करतो त्याला प्रोफेशनल भाषेत प्रॉम्प्ट म्हणतात. म्हणजे तुम्ही जशा पद्धतीचा प्रॉम्प्ट देताय. आता तुम्ही चुकताय काय, आता ते काय म्हणते, मी BCom करतोय, मला गाईड कर. आता जर तुम्ही असा चुकीचा प्रॉम्प्ट दिला, फक्त ही लोक बरीच लोक काय करतात अशा पद्धतीचा प्रॉम्प्ट घेतात आणि त्याला जास्तीत जास्त रिझल्ट त्यांना भेटत नाहीत. म्हणजे आता हिने काही एवढं असं लेंदी रिझल्ट तयार केले की तुम्ही करिअर गायडन्स, BCom नंतरचे पर्याय एवढं जास्त लेंदी केले. पण नेमका प्रॉम्प्ट कसा लिहायचा मी तुम्हाला चला सांगतो. नेमका प्रॉम्प्ट कसा लिहायचा तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे की मी BCS च्या लास्ट सेम मध्ये आहे. ग्रॅमॅटिकल मिस्टेक असतील तरी चालेल, तात्पुरतं काय प्रॉब्लेम नाही. नंतर जसं तुम्ही हळूहळू शिकचिला तसं तुमच्या अचूक ग्रॅमर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला प्रेफर आहे ती लँग्वेज डायरेक्ट मराठीमध्ये टायपिंग करायचं मराठीमध्ये सुद्धा करू शकता. तर आपण काय लिहिले, मी BCSच्या लास्ट सेम मध्ये आहे आणि 6 मंथ फक्त राहिलेले आहेत आणि मला UI UX मध्ये जॉब पाहिजे आहे. मला स्टेप बाय स्टेप गाईड कर. आता बघा रिस्पॉन्स आपण बऱ्यापैकी प्रोफेशनल दिलं. ह्याच्यापेक्षा तुम्हाला आधी सांगतो की नेमकं त्याच्याकडे आउटपुट जास्त कसं घ्यायचं आहे. ओके, आता त्याला आपला पर्सोना समजलाय की नेमका आपल्याला पाहिजे काय, तर त्याने लगेच उत्तर दिलं आपल्याला की
छान, तुझ्याकडे अजून 6 महिने आहेत, वेळ योग्य वापरला तर UX डिझायनर म्हणून फ्रेशर जॉब मिळण्यासाठी चांगली संधी आहे. तुझं ध्येय एकच ठेव, 6 महिन्यानंतर मजबूत पोर्टफोलिओ, फिग्मा स्किल, 3.5 रिअल प्रोजेक्ट्स, इंटरव्ह्यू प्रिपरेशन. पहिल्या मंथचं ते डायरेक्ट दिले. पहिल्या मंथला काय करायचं आपल्याला, UX तयारी, कलर थेअरी, टायपोग्राफी, लेआउट, ग्रिड सिस्टीम, व्हाईट स्पेस, व्हिज्युअल हायरार्की, कॉन्ट्रास्ट, ॲक्सेसिबिलिटी, फिग्मा शिकून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर दुसऱ्या मंथ म्हणजे प्रॉपर मंथ बाय मंथ कशी प्लॅनिंग करायची आहे हे तुम्हाला प्रोफेशनली त्याने सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ChatGPTचा यूज करू शकता. आता ह्याच्यापेक्षा बेटर यूज तुम्हाला सांगतो, ही प्रोफेशनल कसा यूज करतात त्याचा. आता सेम आपल्याला काय करायचं आहे, आपला प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे. आपल्याला काय, हा प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे आणि इथं पेस्ट करायचा आहे आणि वरती काय लिहायचं आहे किंवा कमेंट करून काय लिहायचं. तुम्ही असं डबल स्लॅश केला की कमेंट होते त्याला टेक्निकलमध्ये. तर आता ह्याला काय करायचं आहे, तुम्ही सांगायचं आहे ॲक्ट ॲज अ करिअर गाईड प्रोफेशनल, गिव मी इन ब्रीफ. आता बघा, आता त्यानं आपल्याला शॉर्टमध्ये आणि त्याला आपण एक पर्सोना दिलाय, म्हणजे त्याला एक कॅरेक्टरच्या म्हणजे नजरियानं तिथं आपल्याला रिस्पॉन्स देणार. तुम्ही त्याला कॅरेक्टर असाइन केले की बाबा तू माझा करिअर गाईड करणार आहेस, तर त्या पद्धतीने मला सजेस्ट कर. तर यानं आपल्याला ब्रीफमध्ये सजेस्ट केले काय, तुझी परिस्थिती लक्षात घेऊ, BCSच्या शेवटच्या सेमिस्टर 6 महिने बाकी, UX मध्ये जॉब हा सर्वात प्रभावी रोडमॅप आहे. तर फेज 1 UX डिझाईन प्रिन्सिपल, कलर थेअरी, टायपोग्राफी, लेआउट, UX प्रोसेसेस, गोल. आता इथं गोल सगळं दिले तुम्हाला. ह्यानं काय होणार, तुमची UX बेसिक समज येणार. नंतर फेज 2ला काय करायचं आहे, फ्रेम्स, ऑटो लेआउट, कॉम्पोनंट्स, व्हेरियंट, कन्स्ट्रेंट, फोटोटायपिंग, डिझाईन. हे गोल काय फिग्मामध्ये सहज डिझाईन करता येते, म्हणजे तुला फिग्मा यूज करता येणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यानं पर्सनली गाईड केलंय. तर विषय काय आहे, तुम्ही त्याचा यूज कसा करताय आणि त्याला प्रॉम्प्ट कसा देताय. आता नवीन करिअर आपल्याकडे चालू झालं की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, म्हणजे नेमकं तुम्ही ह्या AI टूलकडं पोटेन्शियल बेनिफिट कसं करू शकताय, तरी त्याचा विषय आहे की तुम्ही मेसेज कसा टाईप करताय, हा मोठा विषय आहे. जर तुम्ही डायरेक्ट मेसेज केला, मला माझ्या करिअरमध्ये हे करायचं आहे, मला डायरेक्ट आयडियाज दे, तर तुम्हाला सगळ्यांना जी नॉर्मल देते ती देत आहे. पण तुम्ही स्पेसिफिक सांगितलं की मी हे करतोय, माझा इंटरेस्ट ह्यामध्ये आहे आणि मला अशा अशा पद्धतीचं करिअर करायचं आहे, तर त्याच्या पद्धतीने ते पर्टिक्युलर तुम्हाला रिस्पॉन्स देणार. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्याला मेसेज करता तेव्हा मेसेज अशा पद्धतीचा करा की तुम्हाला ते पर्सनलाइज रिझल्ट भेटून जाईल. तर तुम्हाला मी एक रिसर्च देतो, त्याच्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं प्रॉम्प्ट पण भेटून जातील आणि तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस पण करू शकता.